दिनांक 30 डिसेंबर रोजी 13वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक यांच्या वतीनं दरवर्षी आयोजित होणारे राज्यस्तरीय नवोदित व ग्रामीण साहित्य संमेलन यंदा पुढील महिन्यात दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी आयोजित केले जाणार असल्याची माहिती आयोजक अखिल भारतीय मराठी साहित्य उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक नवनाथ अर्जुन पा गायकर यांनी दिली आहे। शासनाचे 1 रुपयाचेही अनुदान न घेता लोक सहभागातून आयोजक नवनाथ गायकर व त्यांचे सगळे सहकारी मिळून हे साहित्य संमेलन करत असतात। या साहित्य संमेलनाचे यंदाचे 13वे वर्ष असून सन 2012 पासून सुरू झालेले या साहित्य चळवळीस तब्बल 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झाला आहे। हे साहित्य संमेलन 1 दिवसाचे असून या दिवसभर भरगच्च साहित्यिक मेजवानी असणार आहे। सकाळी ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, विविध वक्त्यांचे साहित्यिक व्याख्यान, कथाकथन, कवी संमेलन आदी अनेक कार्यक्रमांचा यात समावेश असणार आहे। 13वे एकदिवसीय साहित्य संमेलनाची तारीख निश्चित झाली असून कार्यक्रमाचे स्थळ, रूपरेषा, प्रमुख पाहुण्यांची नावं निश्चित झाली की याची सविस्तर घोषणा करण्यात येईल, अशी माहिती गायकर यांनी दिली आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय शरद गोरे, प्रदेश उपाध्यक्ष माननीय देवीदास खडताळे व जिल्हा अध्यक्ष नवनाथ अर्जुन पा गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष माणिकराव गोडसे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी, जिल्हा पदाधिकारी रवींद्र पाटील, राजू आतकरी, योगेश जोशी, लता पाटील, बाबासाहेब थोरात, मधुकर कदम, श्रीराम तोकडे, संजय कान्हव, देवचंद महाले, तुकाराम चौधरी, पूनम राखेचा, माधवी पारक, विद्या पाटील, कल्पना सोनवणे, रोहिणी चौधरी, देवीदास वारुंगसे, देवीदास शिरसाट, तुकाराम चौधरी, शांताराम वाघ, सागर हंडे, रूपचंद डगळे, शिवाजी क्षीरसागर, ॲडव्होकेट पांडुरंग तथा विशाल काजळे, प्रदीप पाटील आदींसह असंख्य पदाधिकारी, साहित्यिक व साहित्यप्रेमी परिश्रम घेत आहेत। महात्मा फुलेंनी समर्पित केले सगळे कमवलेले पैसे जे आहेत महात्मा फुलेंनी समाजाला दिले। आरोग्यावरती लावले, ते शिक्षणावरती पैसे लावले, लोकांच्या कल्याणासाठी लावले, कामगाराच्या कल्याणासाठी लावले, पण हा इतिहास सुद्धा पुढे आला नाही। हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। मग महात्मा फुलेंनी हा सगळा इतिहास जो आहे हा सुद्धा इतिहास आहे ना। अरे एवढं उर मोठा लागतो, एवढं प्रचंड आपण बघितलं समर्पण समर्पण देऊन त्यांनी सगळी संपत्ती जी आहे लोकांमध्ये दान केली, वेगळ्या अर्थाने दान केली। हा सगळा संघर्ष जो आहे हा संघर्ष मांडल्यानंतर मग कशासाठी मांडलं, कशासाठी केलं, त्यांना ते समजलं होतं की इथला माणूस प्रबोधित झाला पाहिजे। आणि त्यांनी हे दुसरं सांगितलेलं आहे, तुम्हाला जगामध्ये जर प्रगती करायची असेल सगळ्यात मोठं सूत्र आहे की तुम्ही कर्मकांडाच्या नादी लागू नका। माणूस जन्मल्यापासून माणूस मेल्यानंतर सुद्धा कर्मकांड तुमचा पिच्छा सोडत नाही असं महात्मा फुले म्हणालेत। आणि आधुनिक भाषेमध्ये जर बघितलं सर्वसामान्य कुटुंबातला जन्माला आलेला माणूस जो आहे मेल्यानंतर कमीत कमी 25,000 रुपये एक माणूस एका व्यक्तीवरती खर्च करतो। तुम्ही हिशोब काढा, लेकरं तुम्ही जन्माला घालता, नाव भटजीकडे ठेवायला जाता, ते नाव ठेवतो तो डोंडीबा, कोंडीबा, उलटी आली पाहिजे नाव ऐकून, हा, आणि त्यांची नावं असतात उन्मेष, प्रफुल्ल, म्हणजे माणसाचा चेहरा झाला पाहिजे। अरे लेकरं तुम्ही जन्माला घातले, तुम्ही नाव ठेवा। अरे असं काय नसतं। मी माझं लग्न झालं सर 25 वर्षापूर्वी, मी माझं लग्न मीच काढलं मुहूर्त, लग्न लावून टाकलं, 2 सुंदर पोरं आहेत मला, त्यांची नावं मीच ठेवली। आता पत्रिकेतला परत घोळ आहे, ह्या घोळामुळे इतिहास बदललाय म्हणून तुम्हाला सांगतो महात्मा फुलेंनी भाष्य केलेलं आहे। आपण आपली पत्रिका जी आहे ती भटजीकडनं बनवतो। या बहुजन सगळ्या समाजातल्या माणसाला गोत्र नसतं, गोत्राचा आणि बहुजन समाजाचा अजिबात काही संबंध नाही। आपलं कुळ असतं, आपलं देवक आहे, देवक म्हणजे आपल्या कुळाची निशाणी असते। आणि त्या देवकामधनं आपण लग्नाला ज्यावेळेस जातो, परण्याला जातो, नवरा मांजरपाठ पकडलेला असतो 4 लोकांनी, आणि आपल्या कुटुंबाचा प्रमुख जो असतो तो मध्ये असतो, कुऱ्हाड पकडलेली असते, आंब्याची डाळी असते, आणि त्याला आपल्या देवकाचं निशाण लावलेलं असतं। आणि हे निशाण म्हणजे तर काय कुळ। आता माझं आडनाव गुरे आहे, बाबा आमचं कुठलं देवक आहे, आमचं देवक सूर्यफूल आहे। मग आमची कुणाकुणाशी सोयरीक होत नाही, तर ज्यांचं देवक सूर्यफूल आहे त्याची सोयरीक होत नाही। याचा अन्वय अर्थ असा आहे, कधी काळी आम्ही एक होतो,
मग ते शिंपे असतील, नाभे असतील, कोळी असतील, माळे असतील, साळे असतील, ही सगळे वन्स अपॉन टाइम एकच होते, हाच त्याचा अर्थ आहे. आणि हाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखला होता. दुसरा संदर्भ सांगतो. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला आडनावं दिली. क्रांतिकारक निर्णय जगामधला. शिवाजी महाराजांनी म्हणले की आडनाव तुम्हाला जी मराठ्यांना आडनाव आहे ती आडनावं तुम्ही घ्या, कारण का तुम्हाला आडनावावरनं संबोधणं मला जातीवाचक वाटतं, क्लेशकारक वाटतं. क्रांतिकारक निर्णय शिवाजी महाराजांनी घेतला. आणि आपण जर बघितलं, वतनं जी आहे ही शिवाजी महाराजांनी दिली. 3 वेळा राज्यामधली सगळी संपत्ती शिवाजी महाराजांनी मोजली. अर्थ न्याय आपण प्रत्येक माणसाला समान वाटा झाला पाहिजे हे धोरण शिवाजी महाराजांनी स्वीकारलं. तेच महात्मा फुलेंनी त्यांच्या कालखंडामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा जे शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं धोरण महात्मा फुलेंनी प्रचंड प्रमाणामध्ये देशभर त्याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल याचं महत्त्व ओळखलं. आपण हा महत्त्वाचा धागा आहे. पाण्याची आज आम्ही भाषा करतो. आता पाण्याचा झळा महाराष्ट्राला बसवू लागल्यात. पाणी पातळी 150 फूट खाली गेली, 400 फूट खाली गेली, 500 फूट खाली गेली. अरे महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांनी काय सांगितलं? आता विठ्ठल भाऊ शेतकरी आहे, मी शेतकऱ्याचा लेकरू आहे, मी शेतीत काम केलेलं आहे कधी काळी. पूर्वी सर ताली ज्या होत्या ताली प्रचंड उंच होत्या, अशा म्हणजे अगदी 5-6 फूट 7 फूट ताली होत्या, बरोबर आहे. तालीच्या सभोवताल सगळी प्रचंड मोठी चारी असायची. ती चारी 4 फूट तरी होती पूर्वीच्या काळामध्ये. आता ताली राहिली नाही, चारी राहिली नाही. पाऊस पडतो, माती घेऊन जातो, ती नाल्याला जाते, ती वड्याला जाते, ती नदीला जाते. आणि हायब्रिड शेतकरी बोंब ठोकतो, माझ्या शेतीत काय पिकत नाही, माझ्या शेतीत हे झालं, माझ्या शेतीत हे होत. अरे तो मूळ विसरला ना. पाणी तुमचं शेतीमधलं पाणी तुम्हाला तिथंच अडवावं लागेल, तिथंच मुरवावं लागेल, तेव्हा ते पर्क्युलेशन होईल. हे मूळ तंत्र जे आहे हे शेतकरी विसरला. म्हणून पाण्याची किल्लत या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये होऊ लागली. शिवाजी महाराजांनी प्रचंड पाणी जलतज्ञ होते शिवाजी महाराज. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती 3 गोड्या पाण्याचे विहिरी आहे. रायगड किल्ल्यावरती गंगासागरपासून अनेक तलाव आहेत. आणि महात्मा फुलेंनी तोच आदर्श घेऊन पुढच्या कालखंडामध्ये पाण्याचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. मग शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने त्याचा विचार केला पाहिजे. त्याचा आचार जो आहे तो जर अंमलात आणला तर पाण्याचा प्रश्न आपल्याला शिल्लक राहणार नाही. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण आमची शेतकऱ्याची लेकरं जे त्यांच्या मनगटात एवढी ताकद आहे, एक दाना पेरल्यानंतर 1000 दाणे निर्माण करण्याची ताकद या पृथ्वीवरती फक्त शेतकऱ्यांच्या लेकरामध्ये आहे. आणि शेतकऱ्याचे लेकरं जे ते समृद्ध झाली पाहिजे. आम्ही जगाच्या प्लॅटफॉर्मवरती गेलो पाहिजे. जगाच्या प्लॅटफॉर्ममध्ये जर गेलो तर आम्ही टिकेल. आम्हाला वैश्विक भाषा बोलली पाहिजे आणि आम्ही समृद्ध झालो पाहिजे. आम्हाला अभिष्यामध्ये जर समृद्ध व्हायचं असेल तर अभिष्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं महत्त्व जे आहे, आपलं ॲसेट जे आहे ते आपली मुलं ही प्रचंड शिकलेली असली पाहिजे, ती वैज्ञानिक असली पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्नोसंट असली पाहिजे. म्हणजे तुम्ही गुगलवरती राहा, तुम्ही फेसबुकवर राहा, ट्विटरवर राहा, चॅटिंग करू नका, तर ई बुक वाचा. अनेक ई बुक आहेत, आंतरराष्ट्रीय ख्यातीची पुस्तकं आहेत. ती बाबासाहेबांची असतील, ती महात्मा फुलेंची असतील, ती शिवरायांची असतील, ती बुद्धांची असतील, चारबाकाची असतील. अनेक हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत ई बुकच्या माध्यमातून. ती आम्ही वाचली पाहिजे. आज जर आम्ही वाचलो नाही तर उद्या भविष्यात आम्ही इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला संघर्ष जो आहे, संघर्ष आम्हाला कसा करावा लागेल. आजचं फार मोठं संकट आहे. आपण बघितलं हा प्रभाव जो आहे, हा धर्मांध गार्जांचा नदीचा प्रवाह जो सुरू केलेला आहे, या प्रवाहाबरोबर सगळी पोहत चाललेले आहेत. पण प्रवाहाबरोबर मडी पोहतात आणि प्रवाहाच्या विरुद्धच फक्त मर्द पोहतात. आम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध पोहावं लागेल. आणि हा संघर्ष जो आहे हा संघर्ष आम्हाला करावा लागेल. खरं तर म्हणून तुम्हाला सांगतो, या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महात्मा फुलेंनी सुरू केलेलं हे संदर्भ जे आहेत, एक जाताना फक्त 5 मिनिटं एक संदर्भ सांगतो. तो इतिहासामध्ये फार चुकीच्या पद्धतीने पुढं 5 सप्टेंबर आली आणि एक चोर जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचा शिक्षक दिन सुरू झाला. त्याचं नाव काय मी घेऊ इच्छित नाही, कारण का चोरांची नावं घेणं माझ्या मुखातनं मी घ्यावं तेवढे काही ते मोठे आहेत असं मला वाटत नाही. आणि मी सगळं सप्रमाण सांगतो हा सगळा काय प्रकरण किस्सा आहे. तर त्यांचा मुलगा जो होता, सर्वपल्लीचा मुलगा, गोपाळ नावाचा मुलगा होता. गोपाळ नावाच्या मुलाने चरित्र लिहिले बापाचं. माझा बाप नालायक होता असा पोरगा लिहितो. माझ्या बापाने आईचा प्रचंड छळ केला. माझ्या आईला शिकायचं होतं पण त्यांनी शिकू दिलं नाही, अशा प्रकारचे लिहिले. जीव मछली की नीर म्हणून रजनीश घोषनी पुस्तक लिहिले, त्यात मी बराच आलेख केलेला आहे. आता दुसरा संदर्भ सांगतो. यदुनाथ सिन्हा नावाचा दक्षिण भारतातलं एक लेकरू होतं बहुजनाचं शेतकऱ्याचं. ती शिकायला पश्चिम बंगालमध्ये गेलं सर. तिने एक प्रबंध लिहिला
आणि हा प्रबंध लिहिल्यानंतर या राधाकृष्ण सर्वपल्लीकडे तो प्रबंध दिला आणि हा प्रबंध दिल्यानंतर त्या राधाकृष्ण सर्वपल्लींनी टाळाटाळ केली व्हायवा लावायला. आज लागल, उद्या लागल, परवा लागल, तेरवा लागल. 2 वर्षानंतर कळालं त्याला की त्यांनी लिहिलेला प्रबंध ह्यांनीच छापून टाकला. जी बोंब हाणते राधाकृष्ण सर्वपल्ली ती पुस्तक त्या यदुनाथ सिन्हाचं आहे. पुढं कोर्टात केस गेली सर. 10 वर्ष पश्चिम बंगालच्या हायकोर्टामध्ये ती केस होती आणि ती केस त्याला प्रेशर आणून दबाव टाकून नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आपण बघितलं कोण होते सर पश्चिम बंगालचे मुखर्जी. ते मुखर्जी जे ते श्यामाप्रसाद मुखर्जी कुलगुरू होते. मग त्यांनी दखल घेतली, याला गोळा केलं त्याला गोळा केलं. मग ही लोक कशी एकत्र झाली लगेच. ही विद्वान काही नसतात, ही लोक चोर आहेत. ही 2 चोर एकत्र आले आणि आपल्या लेकराला दाबलं आणि हा इतिहास दाबला. ते पुस्तक सुद्धा जे आहे ते यदुनाथ सिन्हाचं आहे. आज सुद्धा तुम्हाला कोर्टाचे बेडान्स उपलब्ध आहेत. म्हणून चोरांच्या मागे लागू नका आणि या चोरांचा शिक्षक दिन साजरा करू नका. खरा शिक्षक दिन महात्मा फुलेंचाच आहे. महात्मा फुलेंच्या आपण बघितलं स्मृती दिनाला शिक्षक दिन साजरा झाला पाहिजे. ही आपली मागणी आहे गेले कित्येक वर्षाची खंदारे सर. हे आम्ही कित्येक सगळे साहित्यिक विद्वान मंडळी जी आहेत चळवळीमध्ये आम्ही सांगतोय की बाबा 28 नोव्हेंबरला महात्मा फुलेंच्या स्मृती दिनानिमित्त शिक्षक दिन साजरा झाला पाहिजे. तुमच्या धडावर तुमचं मस्तक जर असेल आणि ते थोडंफार चालत असेल तर ह्याच्यावरती विचार करा. नाहीतर नंदीबाईलासारखी बैल हाणणारी पिढी या देशामध्ये काही कमी नाही. प्रचंड नंदीबाईलांची संख्या वाढत चाललेली आहे आणि तुम्हाला काय करायचं ही नेमकेपणाने तुम्ही ठरवा. खरं तर उशीर बराच झाला आहे, बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण माझ्यानंतर सन्माननीय अध्यक्षसुद्धा बोलणार आहेत. आणि खरं तर आपण बघितलं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे तुमची खुशामत करण्यासाठी मी काय इथं वक्ता म्हणून उभा नाही. मी काय आपण बघितलं वेगळ्या प्रकारचा असा हायब्रिड साहित्यिक नाही. मला जे वाटतं मी जे वाचलेलं आहे जो इतिहास आहे त्याचंच कथन मी आपल्यासमोर केलेलं आहे. आपल्याला ते 100% आवडलं असेल अशी आशा करतो. आणि त्याचवरती आपण विचार करून आचरण करा. आणि प्रबोधनाचा बघता काय फक्त मीच घेतलेलं नाही, खडसे सरांनीच घेतलं नाही, खंदारे सरांनीच घेतलं नाही. तुम्ही जन्माला आलाय, तुम्ही थोडं तरी करा. नाही तर क्रांती शेजाऱ्यांनी करावी आणि त्या क्रांतीचा फायदा मला व्हावा म्हणून पिढ्या बरबाद होत चालल्यात. थोडासा तुम्हीही प्रयत्न करा एवढंच मी या ठिकाणी आपलं आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत, जय ज्योती, जय क्रांती. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे सह नवनाथ गायकर इगतपुरी.